नमस्कार मंडळींनो, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे स्वामी रक्षा या आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये. मंडळींनो, येणारा 10 जूनचा काळ तुमच्या आयुष्याला एक अत्यंत मोठा आणि अनपेक्षित कलाटणी देणारा धक्का देणार असून आजवर अंधारात असलेल्या एका अशा झोप उडणाऱ्या सत्याचा उलगडा होणार आहे, जे ऐकून तुमच्या अंगावर नक्कीच काटा येईल. हा येणारा काळ तुमच्यासाठी अजिबात सामान्य नसून कन्या राशींच्या जातकांसाठी हा काळ नशिबाचे बंद दरवाजे उघडणारा ठरणार आहे. ज्या आनंदाची तुम्ही अनेक वर्षांपासून चातकासारखी वाट पाहत होतात, तो आनंद आता थेट तुमच्या दारात खटखटवणार असून तुमच्या आयुष्यात एकामागून एक तब्बल 7 अशा मोठ्या आनंदाच्या बातम्या धडकणार आहेत, ज्या ऐकून तुमचे डोळे आनंद अश्रूंनी भरून येतील आणि तुमच्या मुखातून शेवटी माझ्या देवाने माझं ऐकलं हे शब्द बाहेर पडतील. परंतु लक्षात ठेवा, ही सत्य भविष्यवाणी प्रत्येकासाठी नसून ज्याचा जन्म या कन्या राशीत झाला आहे आणि ज्यांनी आजवर अत्यंत कठीण परिस्थितीतही कमालीचा संयम राखला आहे, केवळ त्यांच्यासाठीच हा नियतीचा खास संदेश आहे. म्हणूनच हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटची बातमी तुमचे संपूर्ण आयुष्यच बदलून टाकणारे ठरेल. तत्पूर्वी जर तुम्ही अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, कारण तुमचा हाच सकारात्मक प्रतिसाद मला अशी खरीखुरी भविष्यवाणी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एक नवी ऊर्जा आणि प्रोत्साहन देतो. तर मंडळींनो, कन्या राशीचा स्वामी बुध देव असून उत्तरा, फाल्गुनी, हस्त आणि चित्रा या नक्षत्राच्या प्रभावामुळे आता तुमच्या नशिबाचा उदय कसा होणार आहे आणि कोणत्या मोठ्या गोष्टींचा उलगडा होणार आहे ते आपण सविस्तर पाहूया. यातील सर्वात पहिली मोठी आनंदाची बातमी म्हणजे तुमची वर्षानुवर्ष अडकलेली कामे आता अचानक आणि अनपेक्षितपणे पूर्ण होणार आहेत. आज मी जे सांगत आहे ते ऐकताना तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही, कारण ही भविष्यवाणी अशा लोकांसाठी आहे ज्यांनी जगाचे टोमणे आणि प्रचंड दुःख मनातल्या मनात सहन केले, पण त्याची वाच्यता कोणाकडेही केली नाही. एखादे असे काम जे तुमच्या जगण्याचा केंद्रबिंदू बनले होते, ज्यामुळे तुमची सकाळ तणावात उजळायची आणि रात्रीची झोप उडायची, ते काम आता थेट मार्गी लागणार आहे. मग ती एखादी रखडलेली महत्त्वाची फाईल असो, सरकारी अर्ज असो, एखादा मोठा प्रोजेक्ट असो, किंवा तुमच्या आत्मसन्मानाशी आणि कुटुंबाच्या भविष्याशी जोडलेला एखादा अत्यंत महत्त्वाचा निर्णय असो. आजवर तुम्ही यासाठी शेकडो चक्रा मारल्या, फोन केले, मेसेजेस केले, अनेकदा उपेक्षा सहन करून तुम्ही शांत राहिलात आणि मनातल्या मनात रडलात. एका टप्प्यावर तर तुम्हाला असंही वाटू लागले होते की माझंच काही चुकलं का, देव फक्त माझीच परीक्षा का घेतोय, आणि तुमची आशा पूर्णपणे संपुष्टात आली होती. पण आता कन्या राशींच्या जातकांनो, तुमचे ते कठीण दिवस संपले असून जिथून पूर्ण शांतता होती, जिथून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता, त्याच ठिकाणाहून आता अचानक फोन, मेसेज किंवा एखाद्या मध्यस्थ व्यक्तीद्वारे तुम्हाला असा शुभ संदेश मिळेल जो तुमचे सगळे अडथळे दूर करेल. ज्या व्यक्तीने तुम्हाला महिनोमहिने दुर्लक्ष केले होते, ज्याकडून तुम्ही आशा सोडून दिली होती, तीच व्यक्ती आता स्वतःहून तुमच्याशी संपर्क साधून तुमचे काम आनंदाने करताना दिसेल, ज्यामुळे तुमचा गमावलेला आत्मविश्वास आणि चेहऱ्यावरचे हसू पुन्हा परत येईल. देव उशीर करतो पण अन्याय करत नाही, हेच यातून सिद्ध होईल आणि तुमच्या चिकाटीचे गोड फळ तुम्हाला मिळेल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की या काळात कोणताही अनोळखी नंबर, ईमेल किंवा साधा वाटणारा मेसेज दुर्लक्षित करू नका, कारण तुमचे अडकलेले नशीब आता या छोट्या छोट्या संकेतांतूनच मार्ग मोकळा करणार आहे. यानंतर दुसरी सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे पैशांच्या बाबतीत मिळणारा प्रचंड मोठा दिलासा. होय मंडळींनो, आर्थिक चणचणीचा ज्या विषयाने तुम्हाला आजवर सर्वाधिक मानसिक त्रास दिला, तोच विषय आता तुम्हाला सर्वात मोठा आनंद देणार आहे. आजवर तुम्ही प्रत्येक रुपया मोजून मापून खर्च करत होतात, स्वतःच्या इच्छा मारून जगत होतात आणि कुटुंबाला हवं ते सुख देता न आल्यामुळे मनात सतत एक अपराधीपणाची भावना बाळगून होता. कधी थकीत पैशामुळे तर कधी पगार उशीर झाल्यामुळे किंवा अचानक वाढलेल्या खर्चामुळे तुम्ही आतून पूर्णपणे तुटला होतात. परंतु आता बुध ग्रहाच्या शुभकृपेमुळे तुमच्या कष्टाचे चीज होणार असून रखडलेले पैसे, जुनी थकबाकी, बोनस, कमिशन किंवा एखाद्या अनपेक्षित मोठा आर्थिक लाभ थेट तुमच्या खात्यात जमा होणार आहे. हा पैसा कदाचित तुमचे सगळे प्रश्न एका रात्री सोडवणार नाही, पण तुमच्या डोक्यावरचा कर्जाचा आणि चिंतेचा भार इतका हलका करेल की तुम्ही सुटकेचा श्वास घ्याल आणि ज्या पैशाची आशा तुम्ही सोडली होती
ते प्रत्यक्षात हातात आल्यावर कुटुंबात कमालीची शांतता आणि तुमच्या निर्णयात प्रचंड आत्मविश्वास निर्माण होईल. योग्य वेळी मिळालेली ही नशिबाची साथ तुमचा टर्निंग पॉईंट ठरेल. म्हणूनच पैशाच्या बाबतीत येणारा कोणताही कॉल किंवा प्रस्ताव घाईघाईने नाकारू नका. शांतपणे विचार करून निर्णय घ्या आणि आलेल्या संधीचे सोने करा. तिसरी मोठी आनंदाची बातमी थेट तुमच्या कुटुंबातून आणि नात्यांमधून येणार आहे, जी तुमच्या हृदयाला स्पर्श करेल. गेल्या अनेक दिवसांपासून घरात एक न बोललेली गूढ चिंता, मुलांच्या भविष्याची काळजी, नोकरी, शिक्षण किंवा घरातील वडीलधाऱ्यांच्या आरोग्याची विवंचना यामुळे घरातील कौटुंबिक आनंद कुठेतरी हरवला होता. पण आता या चिंतेचे ढग पूर्णपणे विरघळणार असून घरात अत्यंत दिलासादायक आणि शुभ वातावरणाची निर्मिती होणार आहे. काहींच्या घरात विवाह जमण्याचे योग येतील, नात्यांमधील जुना दुरावा आणि वाद मिटतील, तर काहींच्या घरी गोड बातमी म्हणजेच संतती सुखाचे आगमन होईल. मुलांच्या परीक्षेत घवघवीत यश मिळणे किंवा त्यांना अनपेक्षित असलेली नोकरी मिळणे, अशा आनंदाच्या वार्ता घरात एकाच वेळी येतील. आणि ज्या व्यक्तीची तुम्ही सर्वात जास्त काळजी करत होता त्याच व्यक्तीकडून ही गोड बातमी आल्यामुळे घरात पुन्हा हास्य, संवाद आणि प्रेम वाढीस लागेल. घरातील कोणाच्याही साध्या बोलण्याकडे या काळात दुर्लक्ष करू नका, कारण त्यातूनच तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहील अशी सुखद बातमी मिळणार आहे, जी तुमच्यात एक नवा उत्साह आणि ऊर्जा भरेल. यासोबतच चौथी मोठी संधी तुमच्या करिअर आणि व्यवसायात तुमची वाट पाहत आहे, जी तुमच्या आत्मविश्वासाला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाईल. जिथे तुम्हाला आजवर कामाच्या ठिकाणी दुर्लक्ष केले गेले, तुमच्या कष्टाचे श्रेय दुसऱ्यांनीच लाटले आणि तुमच्यापेक्षा कमी लायकीच्या लोकांना संधी मिळाली, तिथे आता तुमची खरी किंमत काय आहे हे जगाला समजणार आहे. तुम्हाला अचानक इंटरव्ह्यूसाठी मोठा कॉल येऊ शकतो. वरिष्ठांकडून भरभरून कौतुक होऊ शकते. एखाद्या मोठ्या प्रोजेक्टचे नेतृत्व तुमच्याकडे सोपवले जाऊ शकते किंवा व्यवसायात एखादी मोठी फायदेशीर डील किंवा साईड इन्कमचा स्रोत सुरू होऊ शकतो. ही संधी केवळ तुमचे पद वाढवणार नसून समाजात आणि कामाच्या ठिकाणी तुमचे महत्त्व आणि मानसन्मान वाढवणारी असेल. जे लोक कालपर्यंत तुमच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते, तेच लोक आज तुमच्याकडे मार्गदर्शक मागण्यासाठी रांगेत उभे राहिलेले तुम्हाला दिसतील. हा सगळा बदल अचानक झालेला वाटला तरी त्यामागे तुमचे अनेक महिन्यांचे कठोर परिश्रम दडलेले आहेत. म्हणूनच भीतीपोटी कोणतीही मोठी ऑफर नाकारू नका आणि अहंकारात येऊन चुकीचा निर्णय घेऊ नका. शांत डोक्याने घरातल्या वडीलधाऱ्यांशी किंवा अनुभवी व्यक्तींशी चर्चा करूनच पाऊल उचला, कारण करिअरची ही संधी तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देईल. पाचवा अत्यंत महत्त्वाचा बदल म्हणजे नात्यांमधील गैरसमज दूर होणार असून तुमच्या मनावर वर्षानुवर्षे साचलेली जखम आता पूर्णपणे भरून निघणार आहे. कधीकधी नाते तुटायला भांडण कारणीभूत नसते, तर न बोललेल्या भावना आणि चुकीचे गैरसमज कारणीभूत ठरतात. तुम्ही चूक नसतानाही समोरच्याने तुम्हाला दोषी धरले, तुम्हाला दुर्लक्षित केले आणि वाद नको म्हणून तुम्ही जे मौन बाळगले, त्यामुळे नात्यात केवळ अंतर वाढत गेले. पण आता त्या वेदनादायक मौनाचा अंत होणार असून अचानक झालेली भेट, एखादा मेसेज किंवा फोन कॉलद्वारे असा एक संवाद घडून येईल जो संपूर्ण नात्याचे चित्रच पालटून टाकेल. ज्या प्रिय व्यक्तीशी बोलण्यासाठी तुमचे मन आसुसलेले होते, तिच्याशी असलेले सगळे पूर्वग्रह आणि गैरसमज दूर होऊन नात्याची एक अत्यंत सुंदर आणि नवी सुरुवात होईल. यामुळे तुमच्या मनावरचा प्रचंड मोठा मानसिक भार हलका होऊन तुम्हाला अथांग समाधान लाभेल. फक्त स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून प्रेमाचा हात पुढे करायला मागे पुढे पाहू नका, कारण नात्यात जिंकण्यापेक्षा नाते टिकवणे कधीही श्रेष्ठ असते. सहावा सर्वात मोठा आणि दिलासादायक उलगडा म्हणजे तुमच्या आरोग्यात होणारी अभूतपूर्व सुधारणा आणि मानसिक शांतता. अलीकडच्या काळात तुम्ही शरीराने कदाचित जास्त आजारी नसाल, पण जबाबदाऱ्यांच्या ओझ्यामुळे तुमचे मन प्रचंड थकले होते. सततची चिंता, अपुरी झोप, चिडचिड आणि अनामिक भीती यामुळे तुम्ही स्वतःकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. पण आता कन्या राशींच्या जातकांना तुमच्या शरीरात एक नवा हलकेपणा आणि चैतन्य जाणू लागेल. नकारात्मक विचारांची पकड सैल होऊन तुम्हाला डॉक्टरांकडून योग्य ते वैद्यकीय मार्गदर्शन आणि औषधोपचार लाभतील, ज्यामुळे तुमची झोप सुधारेल आणि मन अतिशय प्रसन्न होईल. तुम्ही कमकुवत नव्हता, तर तो केवळ एक कठीण काळ होता ज्याने तुम्हाला अधिक मजबूत बनवले आहे. आता लाभलेल्या या मनशांतीमुळे तुम्ही स्वतःच्या शरीराची योग्य काळजी घ्याल आणि आरोग्याच्या सगळ्या तक्रारी कायमच्या दूर होतील. आणि सर्वात शेवटी आणि सातवे सर्वोच्च सत्य म्हणजे तुम्हाला थेट ईश्वरी शक्तीची आणि नशिबाची पूर्ण साथ लाभणार आहे. खूप दिवसांपासून तुमच्या मनात एकच प्रश्न संलग्न होता की मी सगळ्यांशी चांगलं वागूनही
देव माझीच परीक्षा का घेतोय? हा प्रश्न तुम्ही कधी कोणाजवळ बोलला नाही, पण देवाच्या गाभाऱ्यात तुम्ही तो रोज मांडत होता. तरीही तुम्ही कधी कर्मात कसूर केली नाही किंवा हार मानली नाही. आणि नेमका तुमचा हाच प्रामाणिकपणा पाहून देव आता तुमच्या संपूर्ण संयमाचे चीज करणार आहे. आता कन्या राशीच्या बाजूने नशीब पूर्णपणे पलटी मारणार असून जिथे आजवर वाटेत काटे आणि अडथळे येत होते, तिथं आता आपोआप फुलांचे मार्ग तयार होतील. तुम्ही केलेल्या अगदी छोट्या प्रयत्नांनाही दैवी शक्तीच्या कृपेमुळे प्रचंड मोठे आणि जलद यश लाभेल आणि कोणीतरी अदृश्य ताकद तुमचे वाईट शक्तीपासून आणि चुकीच्या नियतीपासून संरक्षण करत आहे. याचा प्रत्यक्ष अनुभव तुम्हाला येईल. परमेश्वर तुमच्यासाठी एक सुवर्णमय नवीन पहाड घेऊन येत आहे. म्हणूनच हा झालेला बदल स्वीकारताना मनात किंचितही अहंकार आणू नका. तुमच्या आनंदाचा उथळ देखावा लोकांसमोर करू नका. फक्त देवावर अतूट विश्वास ठेवून आपले कर्म करत राहा. कारण येणारा काळ सर्वार्थाने फक्त आणि फक्त तुमचाच आहे. मंडळींनो, ही केवळ एक साधी भविष्यवाणी नसून तुमच्या आयुष्यात प्रकाश पसरवणारा एक नवा आशेचा किरण आहे. सकारात्मक राहा, स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवा आणि येणाऱ्या सुवर्ण संधीचे सोने करा. आजची ही सत्य माहिती आणि भविष्यवाणी जर तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि जर आपल्या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केले नसेल तर खालील सबस्क्राईबचे बटन दाबून बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून मला अशीच नवनवीन सत्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची ऊर्जा मिळत राहील. चला तर मग भेटूया अशाच एका अत्यंत महत्त्वपूर्ण आणि नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि